वेलकम टू डे 2 ऑफ दापोली। सकाळी मनुष्य घरून लवकर निघून थेट परशुराम भूमीला गेलो। तेथे जाताच आजूबाजूचा नजारा बघितला, फोटो काढले व दुसरीकडे जायचं ठरवलं, कारण खूप पाऊस असल्यामुळे जास्त काही करता आले नाही ना। तेथून आजूबाजूचा नजारा अप्रतिम दिसत होता। त्यानंतर निघालो आणि पोचलो केशवराज मंदिर। या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती असेल, याचा आपण वेगळा व्हिडिओ टाकू। सकाळी पोचताच तिथे पूजा चालली होती। तेथूनही आजूबाजूचा नजारा बघितला, काही फोटो काढले, थेट पडलो हरणे मंदिर। समोर सुवर्णदीर्घ दिसतोय का? तेथे पाऊस असल्यामुळे जाता काही आले नाही, पण येथेही ढगाळ वातावरणामुळे खरंच अप्रतिम दिसत होतं। तेथून पोचलो कड्यावरच्या गणपतीला। तेथेही खूप पाऊस होता। मग चालत थेट पावलांजवळ पोचतो। तेथे दर्शन घेतलं, गोल असा व्हिडिओ काढत आजूबाजूचा नजारा दाखवला आणि निघालो दुसऱ्या मित्राच्या घरी, म्हणजेच महाडला। तेथे लवकर पोचून फ्रेश व्हायचं ठरवले। 6 वाजता त्याच्या इथे पोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि मग फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो। बाहेर पडताच धुक्यांची चादर एवढी भारी दिसत होती, विचारायला नको। हा मालुसरे वाडा आहे आणि ऑल टाईम आम्ही इकडेच असतो। तेथून त्याच्या घरी आल्यानंतर आता रात्रीचे काय करायचं, कौल चिकन बनवायचं ह्यांनी प्लॅन केला। मग मी काहीतरी टाइमपास करत होती रात बसून। मग मस्तपैकी कौल चिकन बनवलं, रात्री जेवलो आणि दुसऱ्या दिवशी फिरायचं होतं, त्यामुळे मग लवकर झोपलो। तर भेटूया उद्याच्या 3rd डे ऑफ दापोली किंवा महाड। बाय बाय।